नमस्कार. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांती विशेष माहिती बघणार आहोत. मकर संक्रांत का साजरी करावी, 2025च्या मकर संक्रांतीने कोणत्या वस्तू परिधान केल्या आहेत आणि कोणता रंग ह्या वर्षी संक्रांतीसाठी वर्ज्य आहे, मकर संक्रांतीची कथा आणि या दिवशी पवित्र नदीत स्नान करण्याचे काय महत्त्व आहे, या दिवशी काळे कपडे किंवा काळी साडी का परिधान करावी याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका. चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी ह्या चॅनलवर घेऊन येत असते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ह्या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर कृपया मला तुमच्या प्रतिक्रिया कळवा, यामुळे मला अजून नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी उत्साह येईल. चला तर मग वेळ न घालवता वळूया आपल्या व्हिडिओकडे. इंग्रजी नवीन वर्षात येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती आणि हिंदू पंचांगानुसार हा सण पौष महिन्यात साजरा केला जातो. पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. या दिवशी देवी संक्रांतीला महत्त्व असते. देवी संक्रांती म्हणजे हे आई जगदंबेचे दुसरे रूप आहे. देवीने मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. त्यामुळे या देवीला संक्रांती देवी असे म्हटले जाते. ही संक्रांती देवी मकर संक्रांतीच्या दिवशी दरवर्षी वेगवेगळ्या वाहनावर बसून अधर्माचा नाश करण्यासाठी येत असते. म्हणूनच आपण म्हणत असतो की ह्या काळात अपशब्द बोलू नये, धर्माने वागू नये. तर तसेच या देवीच्या हातात वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र असतात. त्याचप्रमाणे ती वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र देखील परिधान करून येत असते. मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने संक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. त्या दिवशी सूर्य हा मकर राशीत होता, म्हणून या दिवशी मकर संक्रांती हा दिवस साजरा केला जातो. 2025 मधील मकर संक्रांत मंगळवारी दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8:54 पासून तर संध्याकाळी 4:54 आहे. सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत असल्याने तिचा वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातात गदा घेतली आहे. केशराचा टिळा लावलेला आहे. ती वयाने कुमारी असून बसलेली आहे आणि तिने वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे. पायस भक्षण करीत आहे आणि सर्प जातीची आहे. भूषणार्थ मोती धारण केले आहेत. संक्रांतीचे वार नाव व नक्षत्र नाव महोदरी असून समुदाय मुहूर्त 45 आहेत. पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे. या वर्षी संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील आणि संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल. यंदाची मकर संक्रांती ही पिवळ्या रंगावर आली आहे, त्यामुळे या दिवशी पिवळा रंग वर्ज्य आहे. म्हणजेच पिवळ्या रंगाचा वापर या दिवशी करायचा नाही. मकर संक्रांतीला पवित्र नदीत स्नान करण्याचे काय महत्त्व आहे? मकर संक्रांतीला गंगा, गोदावरी, प्रयाग आदी पवित्र नदीत स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे. सर्व तीर्थामध्ये वारंवार स्नान केल्याने जे पुण्य प्राप्त होते तेच पुण्य मकर संक्रांतीच्या दिवशी एकदा गंगासागरात स्नान केल्याने प्राप्त होते. अश्वमेध आणि वाजपेयी यज्ञ करण्यासारखे पुण्य प्राप्त होते असे मानले जाते की कारण मकर संक्रांतीच्या दिवशी सगर पुत्रांना वाचवताना गंगा सागराला जाऊन मिळाली होती. याची एक कथा अशाप्रमाणे आहे. सगर राजाने अश्वमेध यज्ञ केला आणि विश्वविजयासाठी आपला घोडा सोडला. इंद्रदेवांनी त्या घोड्याला कपिल मुनीच्या आश्रमात बांधून ठेवले. सगर राजाचे 60,000 पुत्र युद्धासाठी कपिल मुनीच्या आश्रमात गेले आणि त्यांना अपशब्द बोलले. कपिल मुनींनी क्रोधित होऊन त्यांना भस्म केले. तेव्हा राजा सगराचा नातू राजकुमार अंशुमन हा कपिल मुनीच्या आश्रमात गेला आणि त्याने मुनीची माफी मागून आपल्या काकांच्या उद्धाराचा मार्ग विचारला. तेव्हा कपिल मुनींनी सांगितले, गंगेला पृथ्वीवर आणावे. अंशुमनने कठोर तपश्चर्या केली
आणि त्यातच आपले प्राण दिले. आपल्या आजोबांचे तप भगीरथ पुढे घेऊन गेला. हा भगीरथ राजा दिलीपचा मुलगा आणि अंशुमनचा नातू होता. भगीरथाच्या तपाने गंगा प्रसन्न होऊन पृथ्वीवर आली, पण तिच्या प्रचंड प्रवाहाने पृथ्वीवर हाहाकार माजला. तेव्हा भगीरथाने भगवान शंभू शंकराची तपश्चर्या केली, जेणेकरून महादेवांच्या जटेतून गंगेचे पाणी पृथ्वीवर प्रवाहित होईल. महादेवाने भगीरथाच्या कठोर तपश्चर्येवर प्रसन्न होऊन त्याला इच्छित वरदान दिले. यानंतर गंगा महादेवाच्या केसात लीन होऊन पृथ्वीवर वाहत गेली. भगीरथाने गंगेला मार्ग दाखवला आणि गंगा कपिल मुनीच्या आश्रमात गेली. तिने त्याचे पूर्वज मोक्षाची वाट पाहत होते. भगीरथाने गंगेला मार्ग दाखवला आणि गंगा कपिल मुनीच्या आश्रमात गेली. तिथे त्याचे पूर्वज मोक्षाची वाट पाहत होते. भगीरथाच्या पूर्वजांना गंगेच्या पवित्र पाण्याने वाचवले. त्यानंतर गंगा समुद्रात मिसळून गेली. ज्या दिवशी गंगा कपिल मुनीच्या आश्रमात पोहोचली तो दिवस मकर संक्रांतीचा दिवस होता. म्हणूनच मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान केले जाते. मकर संक्रांतीला काळा पोशाख किंवा काळी साडी का परिधान करावी? मकर संक्रांतीपासून दिनमान वाढायला सुरुवात होते. काळोख्या मोठ्या रात्रीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसून निरोप दिला जातो. म्हणून संक्रांती दिवशी काळे कपडे घातले जातात. असे म्हणतात, जानेवारी महिना म्हणजे थंडीचे दिवस. त्यात काळा रंग उष्णता शोषून घेतो. थंडीच्या दिवसात शरीर उबदार राहावे म्हणून संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे घालण्याची पद्धत रूढ झाली आहे. काही जण म्हणतात काळा हा नकारात्मकतेचा रंग आहे, तो सहसा शुभ कार्यात घातला जात नाही. पण संक्रांतीमध्ये आवर्जून काळा पेहरावा घातला जातो. त्यावर हलव्याचे दागिने घातले जातात. म्हणजे फक्त काळा असे होत नाही, तर त्यात दागिन्यांच्या रूपात पांढरा रंग एकरूप होतो. शरीराला उष्ण ठेवणाऱ्या तिळाचे सेवन व्हावे म्हणूनच तिळगुळ खाल्ला जातो. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. प्रत्येक महिन्यातच संक्रांत येत असते. म्हणजे सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण अर्थात मार्गक्रम होत असते. सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा जी संक्रांत येते ती मकर संक्रांत. यावेळी सूर्याचे दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते. दिवस हळूहळू मोठा होऊ लागतो. हा एकमेव असा हिंदू सण आहे जो कॅलेंडरवर एकाच दिवशी येतो आणि एकाच तारखेला येतो. त्याचं कारण म्हणजे सूर्याच्या स्थानानुसार हा सण येतो आणि बाकीचे सण हे चंद्राच्या स्थानानुसार येत असतात. त्याची तारीख बदललेली दिसते. तर अशी ही मकर संक्रांत नात्यामध्ये गोडवा वाढवणारी. भास्करस्य यथा तेजो मकरस्थस्य वर्धते तथैव भवताम तेजो वर्धतामिति कामये. मकर संक्रांती पर्वणः सर्वभ्य शुभाशया. ज्याप्रमाणे मकर राशीत प्रवेश केल्यानंतर सूर्यदेवाचे तेज वाढते, त्याप्रमाणे ही मकर संक्रांत तुमचे यश, संपत्ती, आरोग्यरूपी तेज वाढवणारी ठरो, असा या श्लोकाचा अर्थ आहे. तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद.